सर्व द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांना नमस्कार. ICLच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा बागा या आता फेल फूट ते साधारण फुलधारणेच्या अवस्थेमध्ये असून या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला कॅल्शियमची पूर्तता करणं गरजेचं आहे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, नत्र आणि पोटॅशचा रेशो असेल, हा बॅलन्स ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या अवस्थेमध्ये आपण ICLची 12-6-22 अधिक 12% कॅल्शियम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांनी युक्त असलेली परिपूर्ण ग्रेड हिचा आपण वापर करू शकता. यामध्ये जर बघितलं NPK 12-6-22 अधिक 12% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात अधिक 5% सूक्ष्म अन्नद्रव्य हे चिलेटेड स्वरूपामध्ये असल्यामुळं परिपूर्ण ग्रेड असं आपण तिला म्हणतो. या ग्रेडचा वापर आपण फेल फूट ते फ्लावरिंग अवस्थेपर्यंत साधारणपणे एकरी 5 किलोचे 2 ते 3 ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी करू शकता. तसेच या दरम्यान आपल्याला फवारणीच्या माध्यमातून ICLची न्यूट्रिवंट सिरीजमधली स्टार्टर या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता. न्यूट्रिवंट स्टार्टर यामध्ये जर बघितलं NPK 11-36-24 अधिक 5 प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली स्टार्टर ही ग्रेड साधारणपणे 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्यासोबत ICLचं सीवीड ॲक्वामरीन ॲस्कोफायलम नोड्युसम 99.35% असलेलं ॲक्वामरीन आपण त्यामध्ये साधारणपणे 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाणी म्हणजेच न्यूट्रिवंट स्टार्टर 4 ते 5 ग्रॅम सोबत ॲक्वामरीन सीवीड 1.5 ते 2 ml असं एकत्रित साधारणपणे 2 फवारण्या जर आपण त्या ठिकाणी घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला द्राक्ष पिकामध्ये फायदा होताना दिसून येईल. धन्यवाद.